श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर येणाऱ्या आता दिवाळी लवकरच येत आहे. 18 तारखेपासून आपली दिवाळी सुरुवात होते आहे. तर आपले 21 तारखेला लक्ष्मीपूजन आहे. तर त्या दिवशी अमावस्या आहे. तर त्या अगोदर आपल्याला ह्या सेवा खूप छान प्रभावी सेवा करायच्या आहेत. तर बघा, आपल्याला सर्वप्रथम आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, जी आपण व्यंकटेश स्तोत्र श्रावण महिन्यामध्ये आपण रात्री 12 वाजता 3 दिवसासाठी केली होती. तर तेच आपल्याला स्तोत्र आपल्याला आता ह्या दिवाळीच्या 7 दिवसापूर्वीच आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे दिवाळीपूर्वीच आपल्यालापासून हे स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, व्यंकटेश स्तोत्र म्हणणं खरंच खूप छान सेवा आहे. बघा, या पठणामुळे आपले ग्रहपीडा संकटाचे निवारण होते, मनोकामना पूर्ण होतात. बरेच जण मनोकामना पूर्ण होण्यासाठी व्यंकटेश स्तोत्र म्हणतात. आर्थिक समृद्धी येते, सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे आपल्या स्तोत्र देवी कृपेची भावना असते आणि आपले शारीरिक मानसिक शांती मिळवून देते. त्यामुळे आपण हे स्तोत्राचे पठण नक्कीच आपल्या घरामध्ये आपण करायचं आहे. तर बघा, या स्तोत्राचे पठण आपण 3 वेळेस म्हणायचं आहे. बघा, खूप छान व्यंकटेश स्तोत्र आहे. तर ते आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल. बघा, दिंडोरी प्रमाणे जी काही स्वामी महाराजांची नित्यसेवा आपण करत आहोत, तर त्या पुस्तकामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे. तर आपण ते खूप छान 3 वेळेस म्हणायचं आहे. तुम्हाला जसं वेळ भेटेल तुम्ही सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी तुम्ही म्हटलं तरी चालतं. बघा, स्तोत्र हे ग्रहदोष आणि इतर संकटापासून खूप अत्यंत प्रभावी मानलं जातं. बरेच जण तर आपले व्यंकटेश स्तोत्र हे आपले संपत्ती व धन मिळवून देते. तर आपली बरेच काही संकट आहे तर ते निवारण होतं. बघा, नकारात्मक ऊर्जा तर सर्वात दूर होते. आपली घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते आणि आपले देवीची कृपा नेहमी आपल्या सदैव आपल्या घरावर राहते. स्तोत्र हे शारीरिक आणि आध्यात्मिक आव्हानावर मात करून धैर्य देते आणि शांत फलदायी जीवन जगण्यासाठी आपल्याला हे खूप फलदायी आहे. ह्याचे खूप फायदे आहेत. व्यंकटेश स्तोत्राचे खूप फायदे आहेत. तर त्यामुळे आपण नक्कीच 3 वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. बघा, ज्या घरामध्ये व्यंकटेश म्हणजे विष्णूंची सेवा होती त्या घरामध्ये लक्ष्मी असं नेहमी वास करते. कारण बघा, विष्णुपत्नीच आपली लक्ष्मी आहे. त्यामुळे लक्ष्मीला जिथे विष्णूंची पूजा होते तिथे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे आपण ह्या दिवाळीच्या आधीपासून ह्या स्तोत्राचे पठण करायचं आहे. बघा, जोपर्यंत माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला त्या दिवसापासूनही तुम्ही ह्या स्तोत्राचे पठण करायचं आहे. दिवाळीच्या नंतर जरी केलं तरी चालतं. आता कार्तिक महिना चालू होतो, तर ते ह्या दिवसामध्ये आपलं व्यंकटेश स्तोत्र म्हणणं खरंच खूप प्रभावी सेवा आहे. तर ही पण आपल्याला सेवा करायची आहे. अगदी 5 मिनटं 7-10 मिनटामध्ये हे 3 वेळेस वाचून होतं. तर व्यंकटेश स्तोत्र नक्कीच आपल्याला पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. बघा, लक्ष्मी अष्टकम म्हटलेलं तरी खूप छान आहे. तर त्यासोबत आपल्याला लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. तर तुम्ही लक्ष्मी अष्टकम हे येईल त्या 21 तारखेपर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजनापर्यंत जरी केलं तरी तुम्ही चालतं. तर आपल्याला लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. लक्ष्मी अष्टकमाचं तर दररोज पठण जर केलं तर अति उत्तम आहे. बघा, आपल्याला येईल त्या आपल्या दिवाळीची पूजा जी असते लक्ष्मीपूजनापर्यंत जरी तुम्ही केलं तरी खूप प्रभावी सेवा आहे. तर लक्ष्मी अष्टकमचे पठण केल्याने बघा, धन सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होते, ज्यामुळे समस्या दूर होतात. जीवनामध्ये खरंच खूप भरभराटी होते. बरेच जणांना याचा अनुभव आलेला आहे. हे स्तोत्र महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी एक शक्तिशाली उपाय मानला जातो. दररोज पठण केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि मुख्यत्वे करून आर्थिक अडचणीवर बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतो आणि संपत्ती समृद्धीसाठी पठण करणे खरंच खूप गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये मुलांची आणि पतीची खूप प्रगती होते. लक्ष्मी अष्टकमाचा एवढा प्रभावी आपल्याला सेवा जर केली तर आपल्या घरामध्ये खरंच खूप सकारात्मक गोष्टी घडतात आणि आपल्या घरामध्ये खूप उत्तरोत्तर प्रगती होत राहते. बघा, स्तोत्रामुळे धन संपत्ती प्राप्त होण्यास मदत होते. आर्थिक अडचणी दूर होतात. नियमित पठण केल्याने जीवनात सुख आणि सौभाग्य येते. मी तर म्हणते ना, तुम्ही नेहमी जरा लक्ष्मी अष्टकम अगदी खूप वेळ लागत नाही, कमी वेळ लागतो. तर तुम्ही नक्कीच नियमित पठण जर केलात ना, खरंच खूप छान प्रभावी आहे. तर बघा, आपल्याला येईल ते 21 तारखेपर्यंत आपण छान लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. महालक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात, जीवनात समृद्धी येते
आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं, जीवनात सुख आनंद मिळतो। स्तोत्राचे वाचल्याने जीवनात सर्व संकटे दूर होतात आणि देवी महालक्ष्मीला हे समर्पित असलेले एक अत्यंत प्रिय स्तोत्र आहे, जे की महालक्ष्मीला खूप प्रिय स्तोत्र म्हणजे लक्ष्मी अष्टकम आहे। भगवान इंद्राने देवी मातेला आवाहन करण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचा आशीर्वाद घेण्यासाठी महालक्ष्मी अष्टकम रचला आणि जप केला। लक्ष्मी हा शब्द संस्कृतमध्ये लक्ष या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ ध्येय आहे। भक्तीने लक्ष्मीची प्रार्थना केल्याने तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यास मदत होते। देवी महालक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी, आपल्याला 8 प्रकारच्या संपत्तीचे प्रतीक होते बघा। अष्टलक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो, त्यामुळे देवी मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी समृद्ध आणि शांतीपूर्व जीवन जगण्यासाठी भक्त महालक्ष्मी अष्टकमचा जप करतात आणि सर्वात शुभ प्रार्थनेपैकी एक मानला जातं। ते आपल्याला या खरंच खूप छान आपण सकारात्मक गोष्टी आपल्या शुद्ध भावनेने आपण जर ही लक्ष्मी अष्टकम दररोज पठण केलं तर अतिउत्तम आहे। आपल्या घरामध्ये उत्तरोत्तर प्रगती होते आणि माता लक्ष्मी आपलं सदैव प्रसन्न राहते। त्यामुळे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि आपल्याला जी काही व्यंकटेश स्तोत्र आहे तर तेही आपल्याला म्हणायचं आहे। मीही या सेवा सर्व करणार आहे, तर आपली छोट्या छोट्या सेवा जी आहेत तर तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकतात। फक्त तुम्ही हे मांसाहार आपल्याला करायचा नाही आहे, कारण आता बघा दिवाळी आता आपण तर करत नाहीत, पण ह्याच्या आधी पण आपल्याला दिवाळीच्या येण्याआधी तर आपण मांसाहारही करायचं नाही, कारण दिवाळीच्या येण्याआधीपासूनच आपल्याला या सेवेला लागायचं आहे। तर व्यंकटेश स्तोत्र खरंच खूप छान प्रभावी आहे आणि लक्ष्मी अष्टकम हेही तुम्ही करू शकता बघा। घरात पैसा ऐश्वर्य सुख संपत्ती सर्व येते आणि ह्याचे अनुभव खूप जणांना आलेले आहेत। माता विष्णूंलाही प्रिय आहे, कारण विष्णूंची सेवा जिथे जिथे होते तिथे लक्ष्मी ही आपली सदैव प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये नेहमी वास राहतो लक्ष्मीचा। तर या व्यंकटेश स्तोत्राचे नक्कीच आपल्याला पठण करायचं आहे, तर आपल्याला दिवाळीच्या आधीपासून या स्तोत्राचे पठण करायचे आहेत। त्यामुळे आपल्या घरामध्ये खरंच खूप सकारात्मक ऊर्जा येते आणि आपली ही दिवाळी खरंच खूप छान जाईल तुम्हाला आणि तुमचे सर्व स्वप्न पूर्ण हो हीच मी लक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।